संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा. मुंडेंना कार्यमुक्त केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. रात्रीच राजीनाम्याचा निर्णय झाल्याचा एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब. मुंडेंचा राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची माहिती. तर वैद्यकीय कारणास्तव राजीनामा, स्वतः धनंजय मुंडेंचा ट्विटद्वारे दावा. तर नैतिकतेचा न सुद्धा नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची शपथच व्हायला नको होती. राजीनाम्यावरती पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. राजीनामा आधीच झाला असता तर पुढच्या गोष्टी टळल्या असत्या, व्यक्त केलं मत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना सह आरोपी करा. आदित्य ठाकरे, रोहित पवार यांची मागणी. खंडणीची बैठक सातपुडा बंगल्यावरती झाली होती, सुरेश धस यांचा आरोप. धनंजय मुंडे यांना देशमुख हत्या प्रकरणी सह आरोपी करणार नाही, खात्रीलायक सूत्रांची एबीपी माझाला माहिती. चार्जशीटमध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये थेट पुरावा नसल्याचा दावा. धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अंजली दमानिया यांचं आव्हान. राजीनामा नाही ही तर हकालपट्टी, करुणा मुंडेंचा हल्लाबोल. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्याच्या नंतर बीड आणि केजमध्ये बंद. देशमुखांच्या खुन्यांना फाशी देण्याची मागणी. शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाणे आणि पुण्यामध्ये आंदोलन. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य अबू आझमींना भोवणार. अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई. विधानसभा अध्यक्ष, सभापती, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टामधली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर. निवडणुका घ्यायला हव्यात, दोन्ही बाजूंची कोर्टामध्ये भूमिका. सेबीच्या माजी अध्यक्षा माधवीपुरी बूच यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा. मुंबई सत्र न्यायालयाच्या गुन्हा नोंदवण्याच्या आदेशाला 4 आठवड्यांची स्थगिती. चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला उपांत्य सामना आज होणार. भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ भिडणार. 4 फिरकीपटूंसह टीम इंडिया मैदानावरती उतरण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.